मागचे आमदार आहे महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे। सुप्रीम कोर्टात देखील सुधाकर घारे यांची तयारी आहे। काही अडचणी भविष्यात निर्माण होतील। बघा, ह्या ज्या मागचे बोलवते धनी तटकरे साहेबच आहेत। परवा झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचा जो सोहळा झाला, त्यांना सन्मानित केलंय, कुठल्या चॅनल त्याचा सन्मान त्यांनी तिथे केला, त्या सोहळ्यामध्ये त्यांचे वक्तव्य केले, त्यानंतर कोर्टाचा निर्णय आला। हे बघा, हे सगळ्या गोष्टी पॉलिटिकल व्हिजन जातात। आम्हाला काही फरक पडत नाही आहेत। महेंद्र थोरवे पण तेवढाच मातब्बर आहे आणि सगळ्यांना अंगावर घेण्यात ताकद त्याच्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये त्यांचा करिश्मा आपल्याला दिसेल। आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे, म्हणून हे जे कृत्य मागच्या मध्ये चालू केले त्याला कोर्ट देखील खारिज करेल, काय चिंता करायची गरज नाही। सर, आपण बोललात आपणही भविष्यात या आमदारकीमध्ये मंत्री व्हाल, काही शिंदे साहेबांनी काही संकेत दिले नाही, शेवटी नशीब आहे, पण मी आशावादी निश्चित आहे। तर एकंदर मी केलेलं काम आणि माझी भूमिका, आमचे बरेचसे मंत्री आहेतच, पण कदाचित मला असं वाटतं रायगडला ही संधी मिळाली पाहिजे। महाराजांचा जिल्हा आहे आणि या नेत्या माध्यमातून त्या भूमिकेकडे जाण्याची नक्की मी प्रयत्न करेन आणि ते मी आशा तटकरे म्हणाले की रायगड हा आमचा बालेकिल्ला आहे। आताच मुख्यमंत्री स्टेटमेंट झालेली आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? आता एकंदर रायगड जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, 3 आमदार शिवसेने आहेत, एक राष्ट्रवादीचा आहे आणि त्यांना खासदार आम्ही सगळ्यांनी केलं आहे। त्यामुळे बालेकिल्ला कोणाचा आहे हे गणितामध्ये आपण नक्की जाणू शकता। आता तटकरे काय बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते स्वतः असं सिद्ध करतायत की मी म्हणजे जिल्हा किंवा मी म्हणजे महाराष्ट्र किंवा राष्ट्रवादी, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण कित्येक वर्ष बघत आलो। आता जनता हुशार आहे, कारण एकंदर जनतेने जे आता स्वीकारले ते जनहिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे। म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करताना आपण नेहमी, आज ते खासदार आहेत, आम्ही दिलेले खासदार आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशी बालिश वक्तव्य करून आपल्या स्वतःला काहीतरी महती मिळवून घेणं हे त्यांना शोभनीय नाही आहे। त्यांनी खरंच त्या गोष्टीचं आकलन करावं असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।